नमस्कार. आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जी पहिली लॉटरी लागलेली आहे, तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच काही महत्त्वाची कारणं आहेत, ज्यामुळे ज्यांची निवड झाली आहे, त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच काही कॅन्डिडेटने एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत आणि अशा कॅन्डिडेटची देखील निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द होणार आहे. तर लक्षात घ्या, लॉटरी लागलेली आहे, परंतु अर्जात चुकीची माहिती आहे. तर या चुकीच्या माहितीमुळेच म्हणजेच फॉर्मवरची माहिती आणि ओळखपत्रावरची माहिती किंवा कागदपत्रांवरची माहिती आणि ऑनलाईन फॉर्म यांच्यामध्ये तफावत आहे. त्यामुळे देखील तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्याचबरोबर काही पालकांची लॉटरी लागलेली आहे, परंतु फॉर्मवरती लोकेशन आणि पत्ता हा वेगवेगळा आहे. तर या कारणांमुळे देखील लॉटरी रद्द होण्याची शक्यता आहे. तर लक्षात घ्या, अजून काही पालकांनी लॉटरी लागेल आणि त्यानंतर भाडे करार करू अशा प्रकारचा समंजसपणा ठेवला होता, परंतु काही पालकांची लॉटरी देखील लागलेली आहे, परंतु त्यांच्याकडे भाडे करार नाही आहे. तर लक्षात घ्या, भाडे करार हा अर्जापूर्वीच्या तारखेचा असणे गरजेचं आहे. जर नसेल तरी देखील रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. तर लक्षात घ्या, अर्ज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आवश्यक आहेत. तर काही पालकांकडे हे देखील प्रती म्हणजे ज्या मूळ डॉक्युमेंट आहेत त्या अवेलेबल नाही आहेत. तर या कारणांमुळे लॉटरी लागून देखील तुमची निवड रद्द होऊ शकते.